आणि या सगळ्याबाबत आपल्याला प्रतिक्रिया देण्यासाठी माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते संजय निरुपम आपल्यासोबत आहेत। निरुपमजी, तुम्ही देखील ही सगळी मागणी लावून धरलेली होती, परिवहन मंत्र्यांची देखील भेट घेतली होती आणि आता निर्णय झालेला ती म्हणजे 1 वर्षांची मुदतवाढ मिळालेली आहे मराठी शिकण्यासाठी। जे अमराठी टॅक्सी चालक आहेत, रिक्षा चालक, यांच्यासाठी यावर आपली काय पहिली प्रतिक्रिया आहे? उत्तम निर्णय आहे। मी माननीय मुख्यमंत्री साहेबांचा अभिनंदन करतो। आमचे पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी पण सांगितलं होतं की मराठी प्रेमाची भाषा आहे, प्रेमाने शिकली पाहिजे, मराठीची सक्ती नाही झाली पाहिजे। हा भक्तीची भाषा आहे, सक्तीची नाही आहे। आता जेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी अशी घोषणा केलेली आहे त्यांना मी आठवण करू इच्छितो तुमच्या माध्यमाशी की 12 ऑगस्टच्या एक GR आहे, मतलब शासनाचा एक आदेश आहे ज्याच्यामध्ये असं लिहिले गेले आहे की 1 महिन्याची मुदत दिलेली गेली आहे आणि 1 महिन्यात सर्वांना शिकला पाहिजे, नाही तर त्यांच्या लायसेन्स, बॅच आणि परमिट जप्त होईल आणि पुन्हा जप्त केल्यानंतर त्यांना 3 महिन्याची वेळ दिला जाईल। मी तोच सांगण्यासाठी मी परिवहन मंत्र्यांकडे गेलो होतो की असं करू नका। तर माझी विनंती आहे की 12 ऑगस्टचा GR परत घेतला पाहिजे, वापस घेतला पाहिजे आणि एक नवीन GR काढला पाहिजे। मात्र निरुपमजी, मुख्यमंत्री स्वतः सांगतायत की 1 महिन्याचा 3 महिना झाला आणि आता मुख्यमंत्री सांगितलं 1 वर्ष झालंय। ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यासाठी शासनचं काम शासकीय आदेशावर चालतो ना, तो शासकीय आदेश पण म्हणजे 12 ऑगस्टचा GR रद्द झाला पाहिजे, नाहीतर सुधारित केला पाहिजे, त्याच्यामध्ये सुधार केला पाहिजे। तर हा चांगला निर्णय आहे आणि मला कधी कधी वाटतो की सगळे मराठी शिकण्यासाठी उत्सुक आहेत। काही लोक काडीमाडी करत आहेत, काही लोक जो समाजवादी पार्टी वगैरे जुळलेले लोक आहेत, काही जो मुस्लिम समाजचे लोक आहेत त्यांच्याकडून या प्रकारचा एक ड्रामा सुरू आहे। अदरवाईज जो उत्तर भारतीय हिंदू समाजचे लोक आहेत बहुतेक सर्वांनी स्वीकार केलेला आहे आणि ते एकदम गर्वाने आणि उत्साहाने ते मराठी शिकत आहेत, पण त्यांच्यावर जोर जबरदस्ती नाही केला पाहिजे। म्हणजे आपलं म्हणणं असं आहे की जो शासकीय आदेश काढण्यात आलेला आहे मराठी सक्तीचा, तोच रद्द करावा, तो त्याच्यामध्ये सुधार तो केला पाहिजे ना। कारण असं आहे की 12 ऑगस्टचा जो GR आहे तो GR मध्ये असा स्पष्टपणे उल्लेख आहे की 1 महिन्याचा वेळ आम्ही देतो, म्हणजे 15 ऑगस्ट पासून 15 सप्टेंबर तो GR काढला, GR परत घेतला पाहिजे ना। फक्त एक अनाउन्समेंट नाही होईल ना। आता जो RTOचे जे स्क्वॉड वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत आणि ऑटोवाल्यावर रेड मारत आहे, तर त्यांना फाईन मारत आहे, त्यांच्या विरोधात कारवाई करत आहेत, त्यांना नोटीस देत आहेत, ते सगळे थांबला पाहिजे। मी पण स्वतः एक मराठी प्रशिक्षण केंद्र इकडे सुरू करत आहोत। आम्हाला नाव नंबर सगळे परिवहन मंत्र्यांनी पाठवलेला आहे। जे काही राहिलेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही सगळे खूप काम करणार, पण एकदम से असा एक सक्ती मी नाही बोलत। माझे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की मराठी सक्तीची भाषा नाही आहे, भक्तीची भाषा आहे, प्रेमाने। तुम्ही हे जरी म्हणत असला तरी आता तुमच्या बोलण्यातनं असं जो उल्लेख होतोय किंवा जे तुम्ही सुचवू इच्छित आहे तो म्हणजे तुमच्याच पक्षाचे जे परिवहन मंत्री आहेत त्यांनी जो हा आदेश जारी केलेला आहे तो आदेशच पूर्णपणे चुकीचा आहे असं आपल्याला म्हणायचं आहे? एकदा मुख्यमंत्री साहेबांची अनाउन्समेंट झाली की आता 1 वर्षासाठी आम्ही एक्सटेंड करतो, म्हणजे तो 12 ऑगस्टचा जो GR आहे तो नल अँड वॉइड झाला ना। तो असा या दृष्टिकोनातून शासनातर्फे एक नवीन GR आणला पाहिजे, हा माझ्या सांगण्याचा अर्थ आहे। मराठी सक्ती हवी ना आपल्याला, मराठी सगळ्यांना बोलला पाहिजे, हा शिवसेनेची भूमिका आहे, माझी पण भूमिका आहे, पण जोर जबरदस्ती नाही केला पाहिजे। ज्यांना मराठी येत नाही त्यांना एक प्रेमाने समजायला पाहिजे की तुम्ही या इकडे कार्यालयामध्ये बसा। म्हणजे अध्यादेशाद्वारे तुम्हाला मराठी नकोय असं तुमचं म्हणणं आहे? बाबा, अध्यादेश तो 12 ऑगस्टचा आहे, तो अध्यादेश मध्ये सुधार केला पाहिजे ना, असं आहे। कोणीही मराठीच्या विरोधात महाराष्ट्रात नाही आहे, तुमची एक गैरसमज आहे। सगळे जे मराठी चॅनल वाले आहेत ना तुमचे गैरसमज आहे। महाराष्ट्रात राहून सगळ्यांना मराठी बोलला पाहिजे, मराठी भाषा मराठी संस्कृतीचा सन्मान झाला पाहिजे, याच्यामध्ये सगळ्यांचा विश्वास आहे। पण जेव्हा आम्ही जोर जबरदस्ती करतो आणि कायदा लोक हातात घेतात आणि ऑटोवाल्यांच्या आणि कोणाच्याही विरोधात कारवाई करतात, तेव्हा एक चुकीचा मेसेज जातो। निरुपमजी, धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल।